इथे बघा फ्रेंड्स, मी गजरे आणले 50चे 3 दिले आणि शिल्पा टिकली आणि कांदे एवढे सारे. काय करताय हो? आज आपली अॅनिव्हर्सरी आहे. चिकन बिर्याणी बनवून टाकू आता. हां हां, बिर्याणी बनवून टाकू. 25 तारखेलाच फिरवून आणलंय है ना, आणि आज 31 तारखेला घरी बिर्याणीचा बेत केलेला आहे बघा. किती आणलं चिकन? 230 रुपयाचं. 1 किलोची बनवायची बिर्याणी. तर दही पण घेऊन आले. इकडं अद्रक लसूण पेस्ट बनवायची आहे मोठ्या प्रमाणात. पुदिना आणि कोथिंबीर ते निवडते. चला मी तुम्हाला दाखवते. चिकनला ना आता हे मॅग्नेट करतोय आम्ही. तर पूर्ण बिर्याणीचा हा व्हिडिओ असणार आहे. तर आम्ही घरी हॅपी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करतोय. आज शनिवार आहे. प्राची ऑफिसला गेलेली आहे. चिकन त्यांना नाईट आहे ना, आज रात्री जाणार ऑफिसला. आणि मी इकडं फ्रेशमध्ये पुदिना आणि कोथिंबीर भरपूर लागते. आणि तर हे कांदे त्यांनी अलिबागवरून आणलेले आहेत. आंबे तुम्हाला दाखवले. आणि मी पण काल घेऊन आले हो 5 किलो 100चे. घरी आल्यावर ही टोकरी बघितली तर असं हा ना. तर आपल्याला आलं लसूण पेस्ट लागेल बिर्याणीला आणि स्टोरेज पण बनवून ठेवूया. तर एवढा आला आणलेला आहे. हा अर्धा किलो असेल. याच्यातला पाव किलो आला आपण यूज करणार आहे. आणि हे अर्धा लसूण, आलं लसूण पेस्ट. कोथिंबीर निवडते, पुदिना आणि कांदे भरपूर कापायला लागणार आहेत. तर चला व्हिडिओ कंटिन्यू स्किप न करता पहा. लाईक शेअर कमेंट करा. तर ही बिर्याणी मी कशी बनवते ते जरूर बघा. होतो ना तुमच्या ऑपरेशन साठी. मला भूक लागलेली. त्यांनी रस्सा चपाती सुकट. तर संपूर्ण रेसिपी BKW चॅनलला अपलोड केलेली आहे. उद्याला पण भूक लागली आहे आणि बिर्याणीला वेळ लागतोय. आंबा कापलाय. आंबा आमरस पुरणपोळी करणार होते. बिर्याणी पण करणार होते. बिर्याणीलाच दिवस गेला. आणि पुरणपोळी मँगोची करणार होते. पुरणपोळी हे खाल्लं होतं काय ते. ओके. कारण का बनसोडे काय बोलला की मी पाहिजे सोडायला जातो मग नाडेकराला तर घरी जातो असं बोलला होता मला. हा ना. उद्या मी उद्याच मॉर्निंग करतो म्हणजे मग परत यायला नको रात्री ना. मग आहे पण उगत ती किरकिर कर. जायचंय
तिचं हे आलंय, काय ते म्हणतात, साडू आलाय आणि ते लोकांना घेऊन आता ह्याला जायचं म्हणजे ह्या दिवसात काय जातं कुठं तिकडे पोलीस येऊ पण देत नाही. जा म्हणलं आता काय बोलणार त्याला. तिकडे ह्याला चाललाय तो नरिमन पॉईंटला. नरिमन पॉईंटला पोलीस तर आणि ते किती वाजता जाणार आहे? 9 वाजता. मग 9 वाजता मला म्हणजे तो 8:30 पर्यंत आला तरी चालेल. ठीक आहे निघतो म्हणलं. 8:30 मग आता 6:30 वाजलेत. आताच निघायला लागल. तुम्ही पाहिलं असेल मिस्टर बघा निघून गेले 31च्या दिवशी, म्हणजे आमच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी नाईटला ऑफिसला. दुपारी आम्ही दोघांनी मिळून बिर्याणी केली, जेवलो, एका ताटात जेवलो आहे. आणि ते काय नाईटला काय जेवत नाहीत. आणि आता मॉर्निंगला बघा, आता दुपार 11 वाजले दुसऱ्या दिवशी 1 जूनला, अजून आलेले नाही आहे. तर मी सगळे आंबे हे अलिबागवरून आणलेले खराब होत चाललेले, मग आमरस करायला घेतला. प्रणित शूटिंग करत होता, तर खूप आमरस पातेलं भरून बनवला. सगळे पितील आणि गूळ टाकलेला आणि मस्त. आता 60 स्टोरेज नाही करू शकत हा आमरस, संपवावा लागतो. पोळ्या खूप मस्त लागल्या असल्या याच्यामध्ये, आमरस पोळी. प्राची बोलत होती तिला पुरी बनव अशा छोट्या छोट्या मला आमरसमध्ये, तर करेल म्हणलं तर गेले विसरून. आणि पुन्हा मग शिराच बनवलेला आहे मी. आणि असंच पिऊन घेतला आम्ही, जेवण झालं की पित होतो. खूप छान झालेला. एक पातेला भरून. आता संपला ना आंब्याचे दिवस, पण आता हे केसरी लंगडा हे आंबे येणार. तर हे सगळ्या प्रकारचे आंबे खाऊन झाले आमचे मे महिन्यात पूर्ण. हा 1 जून आहे आज दिवस. मिस्टर आलेले ऑफिसवरून 2:30-3 झालेले. आणि बिर्याणी दुसऱ्या दिवशी एकदम टेस्टी झालेली. मग त्यांना आता गुळ पण नाही मी घालून ठेवलं, वेगळा ठेवलेला आमरस त्यांचा. ते असले ना तर गुळाचा वगैरे हे करतात. मग मी त्यांना फक्त आंब्याचाच दिलेला आहे, विलायची पूड घालून. जेवल्यानंतर फक्त प्यायला दिला. अशा प्रकारे आम्ही घरच्या घरीच सेलिब्रेशन केलं. आणि यांच्या मित्राचं पण दुःखदच हे झालं घटना, त्याच्यामुळं आम्ही घरीच हे करत राहिलो. आणि गावाला पण आम्हाला 5 तारखेला जायचं होतं दादांच्या कार्यक्रमाला, पण काही कारणास्तव नाही जाता आलं. आईचं डोळ्याचं ऑपरेशन होतं, मग त्यासाठी आम्ही पुन्हा डबल जायला होणार म्हणून यावेळेस कॅन्सल केलं. आणि नेक्स्ट डेला जाणार होतो जेव्हा ऑपरेशन तारीख ठरेल. हवा बघा बाहेर कशी आहे ना. लिंबाचं झाड आहे ते वरती दिसतंय ते. एवढे लोक आले बसले. गव्हाचं दळण टाकलेलं आणलं आणि मी गरम शिरा बनवला.
दुसरं काही जेवण बनवावंसं नव्हतं वाटत. बिर्याणी अजून होती. मुलं बोलले की मम्मी तुम्हालाच काहीतरी बनवा. आम्हाला फक्त आमरस होता, मग शिरा आमरस खाल्ला आम्ही. तर हा मी बुद्ध पौर्णिमेला पण बनवलेला. आणि दुसऱ्या दिवशी 2 जून प्रणीतचा बड्डे होता. तर ते उद्या बघू म्हणलं कसं सेलिब्रेशन करायचं. आता कामाला चालला तुम्ही? नाश्ता पोहा आताच खाल्लेला. घेऊन गेला असता टिफिनला तर भाजी चपाती भाकरी 1:30-2 ला खातय. मग भूक लागल तर नको. लवकर सोडलं येतो. एवढं पण नाही खात. आता पाहिजेच ना. भाकरी पण आहे ना. आमरस नको. लय गोड होते. वाटते गोड. बस का अनु भाकरी. खारट असलं तर राहू दे. पप्पा पण आलेत खाली? नाही. मग पप्पा 8 वाजता येणार. हे एकटी कशात घेऊन आले? मग असंच घेऊन आले मी.
जेवण मी बनवलंय, नको जेवायला. तो वाला रॉबिनचाच आणायचा होताच. हा अयंगर मधला आहे ना. हाय हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. आज आहे 2 जून सोमवार 2025. एकदम अशी तारीख व्यवस्थित आलेली आहे ना. 2/25. आणि आज आहे प्रणीतचा बर्थडे. तर आमच्या ॲनिव्हर्सरी तर आम्ही काही केक वगैरे आणून सेलिब्रेशन नाही केलेलं. 31ला झाला, 1 दिवस होऊन गेला. आणि आज 2 जूनला प्रणीतचा बर्थडे आहे. तर प्राचीने केक आणलाय आणि दोन्ही एकत्र ॲनिव्हर्सरी आणि बर्थडे असं करायचं म्हणून तिने आज ऑफिसवरून येताना केक आणून ठेवलाय. आता सजवून आम्ही डेकोरेट करतोय. आता संध्याकाळचे वाजलेत 9:30. आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडत असतील. पहिल्याचे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप आपण पाहत आला असाल, पिकनिक वगैरे. ते आम्ही 31ला मला फिरायची आवड आहे, ते मिस्टर मग घेऊन जातात आहे ना. आणि मग त्यांनी थोडासा वेळ काढला. आणि आज म्हणजे आज तब्येत बरी नसल्यामुळं आम्ही ते सगळं आयोजन केलं होतं बर्थडेचं आणि ॲनिव्हर्सरीचं फिरायचं. म्हणजे प्रणीतनी सुचवलं की असं अशा ठिकाणी जाऊया. आणि आता आपण कुठं चाललोय? जीन्स पॅन्ट चेंज केलेली, चेंज करू आणि दूध घेऊन येऊ. चला. इथून त्यांनी हे घातलेलं टी शर्ट आणि जीन्स घेतलेली, पण कलर आवडला नव्हता म्हणून चेंज करायला आलं. का चेंज केली व? लूज झाली. दूध घ्यायला आलो. दूसरा कुछ लेने का देख रहे थे. भाजी वाली आजी इकडं आल्या. भेळ घेतल्या 2. इकडं पाणीपुरी आहे. पान असं बनलंय नवीन पान खाण्याचं. सगळा भरलेला रोड राहतो. हा हे नाव तर काय दिलंय, अमेझिंग पानवाला. कचरे आले. हा ना. आलो आम्ही मध्ये. हा नाही की तिरा नाव पण काढला फोटो. ते बस फोट ह्याला.
एसी कर एवढे नाही, 1-2च लावले. तर नाही पाहिजे होता. एसी. आजच्या दिवशी प्रणीतच्या मोठ्या आत्याचा पण बड्डे असतो आणि ते मिस्टरांवर होतं. मिस्टर आले उशिरा, 8:30 नंतर आले, बघितलं असेल तुम्ही. त्याच्यानंतर आम्ही गेलो मार्केटमध्ये. प्राचीने केक आणून ठेवलेला. मग प्रणीतला आम्ही सर्वांनी सरप्राईज दिलं केकचं. त्याला केक आता मोस्टली पहिल्यासारखा नाही खात तो. आम्ही आणला कापायला तर आला तो, आणि आवडत पण नाही त्याला. आता तो बोलतो मी लहान आहे का. आणि त्याला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. यशस्वी हो. Happy birthday to you. Bless you. God bless you. Birthday to you. Birthday to you. Happy birthday. Happy birthday. Happy birthday to you. तू घे मुली कॅमेरा. चालेल ना? छोटा अरे फुका तर नाही चांगला तुला तुम्ही. आणि एकेकाचा सेल्फी सेल्फी. इथे बघा, मिस्टरांना मी खूपदा टोकलेलं आहे, खाऊ नका खाऊ नका. आज ते ऐकत नाही आहेत. मोठा पीस घेऊन डिशमध्ये असे खात बसले आदाशासारखे. आणि प्राचीने आणलेला केक पण खूप छानच होता. मला ह्यांचं बघून खायची इच्छा झाली. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. हे झालं प्रणीतचा बड्डे सेलिब्रेशन.